नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठवाड्यातील 10 सुंदर धबधबे। हे धबधबे कसे आहेत व कोणत्या जिल्ह्यात आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू। मराठवाडा हा महाराष्ट्राच्या गोदावरी नदीच्या खोऱ्यात वसलेला एक प्रदेश आहे व मराठी ही या ठिकाणची मुख्य भाषा आहे। मराठवाड्यात अनेक ऐतिहासिक स्थळे, किल्ले आणि धार्मिक स्थळे देखील आहेत। मराठवाड्यात विविध सण उत्सव मोठ्या थाटात साजरे केले जातात आणि आज आपण याच मराठवाड्यातील सुंदर धबधबे पाहणार आहोत। नंबर 10, परोळा धबधबा। परोळा हा धबधबा मराठवाड्यातील हिंगोली या जिल्ह्यात स्थित असून हिंगोली या शहरापासून हा धबधबा अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। पावसाळ्यामध्ये हा परिसर खूप सुंदर दिसतो व पर्यटक देखील या ठिकाणास खूप मोठ्या संख्येने भेट देतात। निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर ही जागा तुमच्यासाठीच आहे। नंबर 9, शंभू महादेव धबधबा। शंभू महादेव हे ठिकाण जालना शहरापासून 48 किलोमीटर अंतरावर स्थित असून या ठिकाणच्या सर्वात जवळील गाव राणी सावरगाव हे आहे। पावसाळ्यामध्ये या ठिकाणी अत्यंत सुंदर वातावरण असून पर्यटकांनी हे ठिकाण गजबजलेले असते। या ठिकाणी अनेक सुंदर मंदिरे असून एक छोटासा धबधबा आहे व या धबधब्याचे सौंदर्य पर्यटकांवर व भाविकांवर मोहिनी घालतात। या ठिकाणच्या आजूबाजूला अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत, जसे की नांगरतास, गोखरेश्वर मंदिर आणि मुंजाचा माळ। नंबर 8, नागनाथ धबधबा। नागनाथ धबधबा हा आंबेजोगाई शहरापासून अवघ्या 4 ते 5 किलोमीटर अंतरावर स्थित असणारा एक सुंदर धबधबा आहे। निसर्गाच्या सानिध्यात क्वालिटी टाइम स्पेंड करायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठीच आहे। पावसाळ्यामध्ये हा परिसर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनतो व या ठिकाणच्या आजूबाजूला अनेक प्राचीन व धार्मिक वास्तू आहेत। नंबर 7, धारेश्वर धबधबा। धारेश्वर धबधबा हा मराठवाड्यातील एक सुंदर धबधबा आहे। हा धबधबा मार्लेश्वर मंदिराजवळ स्थित आहे। पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पर्यटक खूप गर्दी करतात। या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य हे विलक्षण भारी असते। धारेश्वर धबधबा हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स्थित असून सिल्लोड पासून अवघ्या 45 किलोमीटर अंतरावर आहे। नंबर 6, रामलिंग धबधबा। रामलिंग धबधबा हा धाराशिव जिल्ह्यात स्थित असून बालाघाट डोंगर रांगेत वसलेला आहे। या धबधब्याला मिनी महाबळेश्वर असेही म्हटले जाते। पावसाळ्यामध्ये या ठिकाणचे सौंदर्य खूपच विलोभनीय असते व रामलिंग या धबधब्यावर पर्यटकांची नेहमी गर्दी असते। येडसी या गावापासून रामलिंग धबधबा हा अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। नंबर 5, वेरूळ धबधबा। जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यामध्ये पावसाळ्यात एक सुंदर धबधबा प्रवाहित होतो व लेणीच्या सौंदर्यात भर पाडतो। हा धबधबा ज्यावेळी प्रवाहित होतो त्यावेळी पर्यटक वेरूळ लेणीस मोठ्या संख्येने भेट देतात। वेरूळ लेणी ही छत्रपती संभाजीनगर पासून 35 किलोमीटर अंतरावर आहे। नंबर 4, कपिलधारा धबधबा। कपिलधारा धबधबा हा बीड जिल्ह्यात स्थित आहे। या धबधब्याला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ ही जून ते सप्टेंबर ही आहे। पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते। बीड या जिल्ह्याच्या ठिकाणापासून कपिलधारा हा धबधबा अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर आहे। नंबर 3, शिडीघाट धबधबा। शिडीघाट धबधबा हा जालना जिल्ह्यातील धावडा या गावाजवळ स्थित आहे। शिडीघाट धबधबा हा पावसाळ्यानंतर खूपच सुंदर दिसतो व त्यामुळे पावसाळ्यामध्ये पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात येथे येत असतात। या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी अर्धा ते 1 तास एवढा वेळ ट्रेक करावा लागतो व हा संपूर्ण ट्रेक नदीच्या कडेकडेने असून निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असल्यास हे ठिकाण तुमच्यासाठीच आहे। नंबर 2, सौतडा धबधबा। सौतडा धबधबा हा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील विंचरणा या नदीवर स्थित असून पाटोदा या तालुक्याच्या ठिकाणापासून 21 किलोमीटर अंतरावर आहे। सौतडा हा धबधबा सुमारे 70 मीटरवरून दरीत कोसळतो। पावसाळ्यात हे ठिकाण अधिक खुलते
आणि या ठिकाणाला किमान एकदा तरी नक्की भेट द्या। या धबधब्याचे मनमोहक आणि विहंगम दृश्य नेहमी पर्यटकांना आकर्षित करत असते। नंबर 1, सहस्त्रकुंड धबधबा। सहस्त्रकुंड हा धबधबा नांदेड जिल्ह्यात स्थित असून तो पैलगंगा नदीवर वसलेला आहे। डोळ्याचे पारणे फेडणारा हा धबधबा प्रत्येक वेळी आपले वेगळे रूप दाखवतो। इथले वातावरण खूपच नयनरम्य असते। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यासह परराज्यातीलही पर्यटक या ठिकाणास भेट देतात। नांदेड या शहरापासून सहस्त्रकुंड धबधबा हा 100 किलोमीटर अंतरावर आहे। तर मित्रांनो, हे आहेत मराठवाड्यातील सुंदर 10 धबधबे। हे धबधबे तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा। बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।